हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर फायनली आज आम्ही शॉपिंगला चाललोय। अगदी 3-4 दिवस राहिलेत आम्हाला जायला। आज संडे आहे, उद्यापासून परत यांची शिफ्ट चालू। काल 2 दिवस सुट्टी होती जन्माष्टमीची, पण खूप गर्दी होती बाहेर, त्यामुळे गेलो नाही शॉपिंगला। टाइम होता तरी पण आता माझं सुद्धा शिलाईचं बऱ्यापैकी म्हणजे आवरले, अगदी थोडंसंच राहिलंय। तर त्यामुळे मग म्हटलं चला जेवढी होती तेवढी शॉपिंग करूया। जास्त काय घ्यायचं नाहीये, ह्या दोघांनाच फक्त घ्यायचं आहे, मला तर काहीच नाही। अगदी थोडंसंच जे काही मेकअपचं वगैरे थोडंफार एवढंच घेणार आहे, बाकी काही नाही। आणि म्हटलं चला आता 4 दिवस राहिलेत जायचं आहे। गेल्यानंतर पण तिथं आम्हाला गावाला 2च दिवस भेटणार आहे। आम्ही जाईल त्या दिवशी मेहंदी आहे, त्याच्यानंतर हॉलवरती लग्न असल्यामुळे मग सगळं एकत्रच आहे। तर चला आता बघूयात। पहिल्यांदा रुद्रची करायची शॉपिंग, कारण त्याचं खूप इम्पॉर्टंट असतं माझ्यासाठी, आणि माझ्या साडीला मिळता जुळता असा मी लुक त्याचा करण्याचा प्रयत्न करणार आहे। पण बघूयात आता कसे कपडे त्याला भेटतायत। आणि उद्यापासून त्यांचे सेकंड आहे। सेकंड म्हटलं ना काहीच काम होत नाही, सकाळचं उठा नंतर ते त्याच्यामध्येच 11 वाजतात, आणि पहिल्यासारखं नाही की 2ला निघून जायचं। आता इथून ना 12:30लाच त्यांना घरातून निघावं लागतं, त्याच्यामुळे जेवण ते सगळं त्याच्यामुळे होतच नाही। तर चला आता मी जाते, ते दोघंजण माझी वाट बघतायत, खाली ये आवाज येत आहे। फोटो खिचलो ना। तर फायनली आमची शॉपिंग करून झाले, आणि भरूचमध्ये खूप फिरलो, इतकी दुकानं फिरलो। एक तर संडेमुळे बंद राहतं, त्यात जत्रा आहे त्याच्यामुळे जास्तच गर्दी होती, आणि खूप दुकानं फिरलो। एकाही दुकानामध्ये म्हणावं असं कपडे भेटतच नव्हते। सगळ्यात स्टार्टिंगला आम्ही सुरुवातीला गेलो होतो तो मयुरी फॅशन म्हणून, तिथे सगळे ब्रँडेड कपडे एकदम हाय लेवलचे ब्रँड तिथे होते, त्याच्यामुळे मग ते बजेटच्या बाहेर होतं। पण तरीही लग्नाचा ड्रेस हा चांगला ब्रँडेड घ्यायचा हे ठरलेलं होतं आमचं तिघांचंही, त्याच्यामुळे मग ह्या दोघांना आम्ही पहिल्यांदा ह्याला बघितले। पण ह्याला काही एवढं जास्त तिथं मला काही आवडले नाही, सिंगल पीसेस होते, आणि त्याच्यामध्ये इतके काही बरोबर पण नव्हते। त्यानंतर मग आणि मग तिथं ना कॅमेरा म्हणजे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी असं काहीच अवेलेबल म्हणजे काढायचीच नाही। मोबाईल जरी असं धरला ना तरी लगेच लक्ष ठेवायला, एक जण दाखवायला, एक जण आमच्याकडे लक्ष ठेवायला की मोबाईल काढतायत का, फोटो काढतायत का। तर मी छोट्या क्लिपा घेण्याचा प्रयत्न केला होता। काही जण चांगले होते, पण काही जिथे रुद्रचे पप्पा ट्राय करत होते ना कपडे, तो माणूस तर इतका म्हणजे तो म्हातारा इतका खडूस होता ना, बऱ्याच वेळ त्यांनी कपडे काढलीच नाही, कारण त्यांना फोटो काढायचा होता त्या कपड्यावरती, आणि तो इतका खडूस होता ना तो म्हातारा की त्याने म्हणजे माझ्यावरच लक्ष होतं त्याचं की फोटो काढते का नाही। मग ते म्हटले मोबाईल दे इकडे, मी चेंजिंग रूममध्येच फोटो काढतो, आणि चेंजिंग रूममध्ये फोटो काढायला त्याने म्हणून मग त्याने आधी जॅकेट बाहेर काढून घेतलं। इतका म्हणजे इतका हुशार होता ना तो म्हातारा। तर ठीक आहे, म्हणजे कपडे आम्हाला कसे घ्यायचे होते, त्यांचं तर चाललं होतं पांढरा शर्ट आणि पॅन्ट, पण माझं खूप चाललं होतं की नाही ब्लेझर घ्यायचा। तर त्याच्यामुळे मग आम्ही पहिल्यांदा त्यांच्यासाठी फॉर्मल टी शर्ट पॅन्ट बघितले। तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं देते। खूप साऱ्या कमेंट येत होत्या। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्या दिराचं लग्न आहे, तर हो माझ्या सख्या दिराचं लग्न आहे, म्हणजे ज्या काकाचं मधल्या तानाजीच्या छोट्या भावाचं, म्हणजे सगळ्यात लास्टवाल्याचं आता लग्न आहे। मग झालंच लग्न, त्याच्यानंतर आता माझ्या जाऊबाईंची मुलगी आहे लग्नाला, कारण ती आता मोठी दिसते ती। तर हे आमच्या घरातलं आता शेवटचंच लग्न आहे, त्याच्यानंतर लवकर नाही आहे। त्याच्यामुळे मग हे बोलत होते की नाही स्वस्तातलीच घेऊ, पण मी म्हटलं नाही चांगलीच घ्यायची, आणि माझ्याकडून होते सगळे जी काही कपडे घ्यायचे होते ना तर ते माझ्याकडून होते। म्हणजे कसं राहतं आता आमच्या इथं तसं आहे, माझ्या सासूबाईंची जी काही साड्या असेल किंवा आमच्या नानांचे जे काही कपडे असतील ना, तर ते त्यांच्या घरच्यांनी, सासूबाईंच्या घरच्यांनी घ्यायचे। मग त्यांच्या वडिलांनी आई वडिलांनी घेऊ दे, नाही तर भावानी घेऊ दे। त्यानंतर माया बहिणीची कपडे त्यांच्या वडिलांनी घ्यायची किंवा त्यांच्या भावानी, म्हणजे माहेरून आली पाहिजेत। त्यानंतर माझी आणि आमचा तिघांची कपडे, माझी रुद्राची त्याच्या पप्पाची, आमच्या तिघांची माझ्या आईकडून आली पाहिजे। त्यामुळे आमच्यापेक्षा माझ्या आईलाच टेन्शन होतं की कधी कपडे घेणार, सारखी फोन करून सांगायची कपडे घ्या, नंतर उशीर होईल, कपडे घ्या, लवकर घ्या।
आणि ह्याच्या पप्पाचं चाललं होतं की स्वस्तातलीच घेऊले, महाग नको, कारण जेवढे पण पैसे होतील मग 5,000 उद्या 10,000 उद्या ते माझी आई भरणार होते. त्यामुळे मग त्यांचंच चाललं होतं की घेतली कितीही महाग तरीसुद्धा किंमत सांगायची नाही, जेणेकरून मग आता माझे व्हिडिओ माझी आईसुद्धा बघते तर मग तिला वाटेल मग एवढी किंमत झाली होती ना, आम्ही हिला कमी सांगितलं वगैरे. असं आम्ही आमच्या पैशाने आता घेणार होतो आणि ती नंतर मग आम्हाला पैसे सेंड करणार होती, जेवढं काही कपड्याचे होतील ना तेवढे. तर हा एक मी तिला म्हणत होती माझ्यासाठी पैंजण वगैरे आणा, तर माझं पैंजण पण आणसं नवीन मला होईल तुझ्या हिशोबाने. तर ती म्हटली नाही अगं, पोशाख घ्यावा लागतो, जावयाला पोशाख घ्यावा लागतो, मग जावई नाराज होईल वगैरे वगैरे तिचं चाललं होतं. मी किती वेळ त्यांच्यासमोरच फोनवर. आणि ह्याच्या पप्पाचं कसं आहे ना की तुझ्या आईला बाबा जास्त त्रास द्यायचा नाही, कारण सगळं ती एकटीच करते. माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं ते इतकं काही काम करत नाही, मग ती एकटी दिवसभर शेळ्या राखते, संध्याकाळनंतर गाय म्हशीचं सगळं करायचं, सोबत रानातलं खुरपणं वगैरे सगळं एकटी करते, कामवालीसुद्धा ती लावत नाही कामाला. त्यामुळे मग नको वाटतं तिला खर्चात घालायला. तर चला आता वेळ न घालवता सगळी शॉपिंग मी पहिल्यांदा दाखवते कशी कशी घेतली ती. तर रुद्रला डेली यूजसाठी घेतलेत आणि खूप म्हणजे छान वाटत होतं, कारण रुद्रचे पप्पा आहे म्हटले की म्हणजे ही सगळी शॉपिंग मी माझ्या पैशाने घेतली, जशी आई देईल तेव्हा देईल, पण माझंच चाललं होतं की रुद्रच्या पप्पांना खूप चांगला ड्रेस घ्यायचा ह्या दोघांनाही आणि माझ्याकडून घ्यायचा, त्यामुळे बिनधास्त म्हटलं. तर सगळ्यात पहिलं रुद्रसाठी ना काही कपडे घेते, कारण बरेच दिवस झाला आता 2-3 महिने त्याला घेतले नव्हते. त्याला 2 महिन्यालाच घ्यावे लागतात कपडे, इतक्या पटकन त्याचे टी शर्ट खराब होतात ना, इतके महागडे घेऊन सुद्धा. तर हा त्याला एक हुडी टाईप घेतला, हुडीमध्ये आहे हा, कारण गावाकडे ना थंडी पण कधी कधी अशी गाडीवरती वगैरे वाजती म्हणून पुढे असे जॅकेट म्हणजे असं खिशे आहे त्याला. तर हा एक घेतला. हा टी शर्ट माहिती आहे कितीला पडलाय, हा 490ला पडला ही हुडी टी शर्ट. त्यानंतर हा एक आम्हाला पसंत आवडतच नव्हते, पण काय करणार, इतकं फिरलो, अगदी सगळं फिरलो, फक्त झुडिओमध्ये जायचं राहिलं होतं. म्हटलं झुडिओमध्ये पण काही भेटणार नाही चांगला, मला माहीत होतं आणि खूप महाग राहतात तिथे, मग बाहेरच घ्यायचं चालू होतं. आणि हा एक घेतला, हा थोडासा महाग होता बहुतेक. हा 760 रुपयाचा टी शर्ट आहे, म्हणजे 750चा टी शर्ट आहे. तर खूप महाग याची कपडे, इतकी महाग ना, लहान मुलांची एवढी कुठे महाग असतात तेव्हा, खूपच म्हणजे रेट आहे. हा पण टी शर्ट खूप महाग आहे. तर हा 550चा होता. हा नव्हता घेणार आम्ही, पण त्याचे पप्पा म्हटले हा कपडा चांगला आहे घे, मग हे 3 घेतले त्याच्यासाठी. आणि काही घरात आहेतच. आणि एक पॅन्ट घेतली, जेगी टाईप म्हणतात ना तशी. त्याच्याकडे जीन्स खूप सारे आहेत, पण काय होतं जीन्समध्ये खूप जास्त गरम होतं आणि गावाकडे खूप जास्त गरमी आहे, ऊन तर इतकं लागतं ना, म्हणून मग त्याला अशा पॅन्ट घेतल्या. ऑलरेडी अशातल्या 2 आहेत त्याच्याकडे, ब्लॅक आणि ब्ल्यू. तर आता म्हटलं हा कलर घेऊ, म्हणून मग त्याला हा कलर घेतला. तर ही पॅन्टसुद्धा ना 1100 1000 रुपये अशी पडते. त्यानंतर मग पहिल्यांदा मी माझी चप्पल दाखवते. तर सगळी शॉपिंग बऱ्यापैकी झालेली, आता फक्त थोडंसं मेकअपचं किंवा हेअरस्टाईलचं चालू आहे. तर म्हणजे माझे व्हिडिओ बघणारे कुणीही माळशिरस किंवा त्याच्या आजूबाजूला राहणारे असेल ना कुणी, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा, म्हसवड वगैरे, कारण की रुद्रचे पप्पा म्हणतायत की पार्लरवाली म्हणजे मेकअप आर्टिस्ट लाव, कारण की तू आपल्या लग्नात पण काहीच नव्हतं, अगदी माझ्याकडे लिपस्टिकसुद्धा नव्हती, माझ्या लग्नामध्ये काहीच नव्हते, एवढं म्हणजे परिस्थिती म्हणजे खूप असं लग्न म्हणून लग्न झालं होतं, काहीच नव्हतं. तर त्यामुळं मग आता त्यांचं आत्ता चाललंय की मेकअपवाली वगैरे लाव, म्हणजे सगळ्यांची, मुलींची पण माझं सगळ्यांचंच मेकअप होईल. तर कुणी असेल ना आजूबाजूला, माळशिरस म्हणा, अकलूज किंवा असं म्हसवड, इथे नातेपुते ह्या टाईप इथे कोणीही असेल ना तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा, कारण की मला पाहिजे ना. आता मी ऑन द स्पॉट जाणार आहे 22 तारखेला, 23ला आणि 25ला तर लग्न आहे, त्यामुळे मला लगेच भेटणं मुश्किल आहे. तरी पण बघणार आहे गेल्या गेल्या, कारण की ह्यावेळेस माझं ठरलं की थोडासा मेकअप आणि जास्त नाही पण थोडासा मेकअप आणि एक हेअरस्टाईल करायची, कारण हेअरस्टाईल तर मला बिलकुल एवढ्या जमतच नाही. तर माझी चप्पल दाखवते पहिल्यांदा मी तुम्हाला. तर ही वाली एक मी घेतली बघा. मला हिलचे ना, माझ्याकडे इतके हिलचे चप्पल आहेत ना, इतक्या एकदासुद्धा घालत नाही, एकदासुद्धा. रुद्रचे पप्पा तर म्हणतात नुसती घेते आणि कपाट भरून ठेवते, म्हणजे इतके जोड आहेत ना चप्पलाचे की मी घालतच नाही, तशाच ठेवून देते. पण ते थोडे पार्टीवेअर टाईप आहेत, म्हणून म्हटलं लग्नात तसा पाहिजे, म्हणून मग ही अशीवाली घेतली. खूप सुंदर आहे. तर ही मिशोवरून घेतली, काही दुकानातून घेतली नाही आहे. मला वाटते 300 का 250च्या आसपास आहे ही वाली, आणि सुंदर आहे, आवडली. त्यांना पण दाखवलं, म्हटलं कोणती घेऊ ते म्हटले. आणि ह्या दोघांच्या अजून चपला बाकी आहेत, यांना दोघांनाही मी कोल्हापुरी टाईपच घेणार आहे. रुद्राला बघितलं 1-2 ठिकाणी पण नाही आवडल्या. अजून एकदा जाऊ ज्याच्यामध्ये माझी ज्वेलरी थोडंसं हे असं काही ते घेणार आहे. तर हे बघा,
खूपच मस्त आहे, त्या चपला मला आवडल्यात. पण हील आहे त्याच्यामुळे मला थोडी भीती वाटते. गावाकडे पावसाचं पण वातावरण आहे, तर पडले बिडले तर काही खरं नाही. हिलचे नाही जमत मला अजिबात. त्याच्यानंतर अजून एक स्लीममध्ये घेतली. म्हटलं की आता बघूयात, हिल नाही वाटली तर आता ही कशी येते दोन्ही. तर ही सुद्धा खूप छान आहे. उलट मला ही पण आवडली मला. रुद्राचे पप्पा तर इतके कन्फ्यूज आहेत की कोणती ठेवून घ्यायची. ते म्हणजे कोणती पण घे, तुला आवडेल ती. हे पण छानच वाटते, हे पण मस्त वाटते. ही मला वाटते 160 200च्या खालीच आहे ही, आणि ही 200च्या वरती आहे. ही 250च्या आसपास आहे. ही क्वालिटी छान आहे पण हिची, पण हिल पण आहे छोटीशी, म्हणजे हाईट पण थोडीशी जास्त दिसेल. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी रिटर्न करायच्या आधी की मी कोणती ठेवू, कारण मी लगेच रिटर्न नाही करणार. आज सकाळीच आलेले आहेत. 7-8 दिवसाची रिटर्न पॉलिसी असते, तर मला नक्की सांगा कोणती ठेवून कोणती रिटर्न करू. ही पण खूप सुंदर आहे बघा, इथं छोटंसं हे. आणि ही अशी पण ठीक वाटते आणि क्वालिटी पण खूप मस्त आहे. अशातली एक आत्ताच घेतली होती मागच्या वेळी गावाला जाताना, जशीच्या तशी तिला काही झालं नाही. काकीने मी दोघींनी सेम घेतली होती, थोडीशी वेगळी होती, पण ह्यावेळेस नवीन घ्यायचं चाललं होतं, मग नवीन घेतली. तर त्यानंतर मग ह्यांचा दाखवते ड्रेस. नाही, रुद्रचा आहे हा वाला. तर रुद्रला मी म्हणजे आमचं असं चाललं होतं की मॅचिंग करायचं, पण त्यांनी पहिलाच जो ड्रेस घातला तो इतका आवडला की त्यात कलर सुद्धा बघितले नाही, कलर आहे का असं सुद्धा विचारलं नाही. इतका सुंदर तो कलर त्यांना दिसत होता. म्हटलं मिस मॅच झालं तर चालेल, पण हाच तुम्हाला घ्यायचा असं मी त्यांना म्हटलं. नंतर मग त्यांचा मॅचिंग रुद्रला बघत होतो, पण कुठेही भेटला नाही. खूप फिरलो त्याच्यासाठी. मग हा एक दुसऱ्या दुकानामध्ये त्याला घेतला. मयुरी फॅशनमध्ये पण सेम असा होता, ह्याच्यातलाच होता, पण ते पण मला इतके कलर छान वाटत नव्हते, थोडेसे झिंकी पंकी वाटत होते, म्हणून मग हा त्याला नंतर घेतला. पॅन्ट अशी गोल्डन आहे आणि हा त्याचा वरचा ब्लेझर आहे, ब्लेझरच म्हणते, कुर्ता आणि जॅकेट आहे, हाफ जॅकेट आणि कुर्ता आहे. हा मी माझ्या साडीला मॅचिंग घेतलाय त्याला, त्याच्या पप्पाला नाही भेटला. माझ्याकडे माझ्या 2 साड्या आहेत, म्हणजे मी एक येलो कलरची घेतली, येलो विथ ग्रीन बॉर्डर अशी घेतली. त्याच्यासोबत मग ह्या दोघांसोबत फोटो काढणार, एकासोबत त्याच्यात काढणार, एकासोबत ह्याच्यात काढणार. तर हा रुद्राचा आहे. रुद्राचा मला वाटते काहीतरी 1800 का 1850लाच भेटला. त्यानंतर मग ह्यांचा, तर हा वाला त्यांचा बघितलाच होता तुम्ही, आता ओपन काही करत नाही कारण की कसा दिसतोय ना ते बघितलंच होता. तर खूप सुंदर आहे हा, बघता क्षणी आवडला आणि इतका छान दिसत होता ना, त्यांना मस्त दिसत होता. हा असा आहे. तर याची किंमत होती, किंमत ह्याच्यावरती आहे 4999 होती याची किंमत. मी तर किंमतही नाही बघितली, मी म्हटलं घ्या, बिंदास्त घ्या. खरं तर आता मला ना म्हणजे खरंच खूप छान वाटतं. मी कष्ट करते, पण मी आता कोणतीच गोष्ट म्हणजे कोणती आपण ज्या गोष्टी कधी घेऊ नाही शकल्या, ज्या म्हणजे त्यासुद्धा आपण अफोर्ड करू शकतो, असं मला वाटते की आता मी बिंदास्त पण ह्या गोष्टी घेऊ शकते, कारण की मी तेवढं नक्कीच कमवते की म्हणजे रुद्रसाठी ह्यांच्यासाठी मी बिंदास्त तेवढं नक्की घेऊ शकते. आणि मी हा ड्रेस घेताना मी प्राईजही विचारली नाही की कितीचा आहे, मी बिंदास्त म्हणजे घेतला. फक्त ड्रेस कसा दिसतो याच्यावरून घेतला, प्राईज अजिबात बघितली नव्हती, कलरसुद्धा बघितले नाही. खूप छान भेटला, फक्त 50% ऑफ होता, त्याच्यामुळे 5000चे 2500 झाले. तो एक नंतर म्हणजे फायदा झाला एक. त्यानंतर त्यांना एक टी शर्ट घेतला, तर तिथे ना शर्ट वगैरे असे ब्रँडेडच होते बघा. टी शर्ट, हा शर्ट आहे ब्रँडचे आहे ते कपडे, त्यामुळे महाग आहे. म्हणजे असलं एक टी शर्ट 1,500-2,000 हजारला. तर आता फायनल राहिली ती म्हणजे माझी साडी. तर माझी एक आली साडी, एक काय अजून आलेली नाही आहे. एक मी गडवाळमध्ये घेतली ह्या कलरचे, त्यांच्या ब्लेझर टाईप तसं आहे. तर हा रुद्राचा मी माझ्या साडीचा मॅचिंग घेतला तो ब्लेझर. ह्यांचा पण मॅच होतोय कारण की गोल्डन आहे ना, तर आमच्या दोघांच्या पण मध्ये मध्ये असं गोल्डन आहे, तर होईल थोडा मिसमॅच, चालेल पण छान वाटेल असं मला वाटतंय. बघूयात आता कसं दिसतंय ते. तर हा ब्लाऊज आहे. तर मी शेवटी कलांजली पण पैठणीच घेतली. तर 3000ला सांगितले होते त्यांनी, मला 2900ला दिली. बघूयात आता आपण रिअलमध्ये कलांजली पैठणी कशी आहे. तर ही जी आहे ना, ही स्लीव्ज डिझाईन आहे ही वाली. आपण ज्या मिशोवरून 1500-1600ला पैठण्या घेतो ना, सेम तशातलंच कपडा मला वाटतोय बरं का. तर ही बॅगची डिझाईन आहे जी की मला बिलकुल आवडली नव्हती, म्हणजे ही आवडलीच नाही. आता शिवताना मग बघणार आहे मला कसं शिवता येते, नाहीतर मी घेणार नाही आहे ही डिझाईन, कारण खूप मोठा दिसेल मग माझ्या पाठीसाठी, असं माझं वाटतंय मला. मोठ्या बायकांसाठी छान दिसेल. तर हा असा ब्लाऊज आहे याचा, आणि ही आहे पैठणी.
तर हिरवी घेतली आणि ही सुद्धा त्यांच्याचा पसंतीचा आहे, कारण कलरमध्ये मी खूप कन्फ्यूज होती की कोणता कलर घेऊ. मग फायनली हा हिरवा कलांजलीचा घ्यायचं मी ठरवलं. बॉर्डर बघून घेतली, कारण ऑनलाईन ना साड्या मला खूप छान भेटत होत्या. बऱ्याच जणांनी कमेंट केली की नारायणपेठ घे, पण म्हटलं ठीक आहे कलांजली घेऊया. नारायणपेठ नंतर पण वापरता येईल म्हणून मग ही कलांजलीची घेतली. तर ही बघा असा पदर आहेचा आणि पूर्ण साडीवरती सेम नारायणपेठवरती आहे तशीच बुट्टी आहे, किंवा मी मिशोवरून घेते तशीच बुट्टी आहे. फक्त त्याचा काठ थोडासा वेगळा वाटला आणि फॅब्रिक पण खूप सॉफ्ट आहे, कारण मला सॉफ्टच पाहिजे होतं. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं मला पैठणीमध्ये कडक बॉर्डर नाही आवडायचं, कडक येते एकदम, म्हणून मग मी सॉफ्ट बॉर्डरचा पाहिजे होती म्हणून मग ही घेतली. जाऊ दे म्हटलं, शेवटचं लग्न आहे घरातलं, नंतर होते की नाही, म्हणून मग ही फायनल केली. तर ही अशी आहे आमची शॉपिंग. तर आता याच्यामध्ये फक्त माझं काही हेअर ॲक्सेसरीज म्हणा किंवा छोटी मोठी आणि रुद्रासाठी आणि ह्यांच्यासाठी चप्पल, म्हणजे या दोघांनाही मी कोल्हापुरी टाईपच घेणार आहेत. थोडक्यात जशी लग्नात वगैरे घालतात ना त्या टाईपमध्ये घेणार आहे दोघांनाही. तर बघूयात आता ते एखाद्या सकाळचं जाऊन, कारण आता 2च दिवस राहिले. आम्ही गुरुवारी तर निघणार आहोत दुपारचंच, त्याच्यामुळे आता मला एकच दिवस राहिला आहे. तर चला, ही होती आपली आजची शॉपिंग. खूप छान मस्त शॉपिंग झाली आणि सगळ्यांना छान म्हणजे हॅपी आहे, कारण की मला वाटलं नव्हतं असं एकदम सगळं मिळून जुळून येईल, पण आलं. फक्त या ब्लाऊजच्या बॅक डिझाईनमुळे ना मी थोडीशी नाखुश आहे, कारण की मला खूप मोठी दिसणार आहे असं माझं म्हणणं आहे. पण जाऊ दे, बॅकला जाईल. जास्त डीप नेक करेन जेणेकरून मग ती थोडी छान दिसेल, नाहीतर वरती नेक ठेवला ना बॅकचा मग ते खूप असं वेगळंच दिसणार आहे. तर बघूयात आता, उद्याच्या उद्या मला शिवायचा आहे ब्लाऊज. तर चप्पलमध्ये मी कन्फ्यूज आहे, त्याच्यामुळे मला सजेस्ट करा की कोणती चप्पल मी ठेवून घेऊ, आणि चप्पलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, बाकीच्यांची लिंक काय मिळणार नाही. तर चला, आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.